कल्पना करा, 300 वर्ष एका वारुळात समाधी घेतलेला एक महापुरुष आणि एका कुऱ्हाडीच्या एका घावानं अचानक संपूर्ण जग बदलून गेले। ही आहे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाची थरारक कथा। नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका परब्रह्माची महाकथा ऐकणार आहोत, ज्यांच्या केवळ एका कटाक्षानं लाखो भक्तांचं जीवन बदलले। ही कथा आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांची। शेकडो वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील घनदाट कर्दळी वन, जिथे सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचत नव्हता, त्या भयानक जंगलात नृसिंह सरस्वती महाराज घोर समाधीत लीन झाले होते। वर्ष नाही, दशके नाही, तर तब्बल 300 वर्ष त्यांच्या शरीराभोवती एक प्रचंड वारू तयार झाले। एक दिवस एक गरीब लाकूड तोड्या तिथे आला। त्यानं झाडावर कुऱ्हाड मारली, पण घाव चुकला आणि वारुळावर बसला। आणि अचानक त्या वारुळातून रक्त वाहू लागले। क्षणात वारू फाटले आणि त्यातून एक तेजस्वी दिव्य पुरुष बाहेर आले। ते होते श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, तू फक्त निमित्त आहेस। यानंतर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले। काशी, हरिद्वार, द्वारका, गिरनार। ते कधी राजांकडे जाऊन अहंकार मोडायचे, तर कधी गरिबांच्या घरी जाऊन प्रेम द्यायचे। शेवटी स्वामी अक्कलकोट येथे आले आणि तिथे 22 वर्ष राहिले। अक्कलकोट एक महातीर्थ बनले। एकदा एक आई आपल्या मृत्यूच्या दारात असलेल्या मुलाला घेऊन आली। ती रडत होती, स्वामी, माझ्या मुलाला वाचवा। स्वामी प्रथम रागावले, पण त्या आईच्या प्रेमानं ते पिघळले। त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, उठ रे। आणि तो मुलगा जिवंत झाला। आजही अक्कलकोटला गेल्यावर, वटवृक्षाजवळ उभं राहिल्यावर भक्तांना स्वामींची उपस्थिती जाणवते। मित्रांनो, जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांची ही अद्भुत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असा कमेंट करा। अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।